नमस्कार शेतकरी बंधूंनो. आज थोडा आवाज कमी येईल कारण माईक बंद पडल्यामुळं आवाजाचा प्रॉब्लेम यायला लागलाय. आज व्हिडिओ करण्याचं कारण आज या प्लॉटला आपण जे रेग्युलर प्लॉटचे हे व्हिडिओ दाखवतो या प्लॉटला आज बरोबर 45 ते 48 दिवस कंप्लीट झालेले आहेत. तर आजची परिस्थिती तुम्ही बघू शकताय की 48 दिवसामध्ये या जमिनीमध्ये ओलावा जास्त पकडून धरल्यामुळं फुटवे येण्यासाठी थोडा लेट लागला आणि थंडीचं मध्ये प्रमाण वाढल्यामुळं ऊसाची उंची बऱ्यापैकी वाढली आणि फुटवा येण्यासाठी जरा प्रॉब्लेम यायला लागला. त्यातून एक पाणी झालं, खत टाकलं, अळवणी घातली आणि एक फवारणी केल्या. आता फुटवा यायला चालू झालाय. फुटवा निघायला लागलाय. ह्या फुटवा जर बघितला तर प्रत्येक गड्ड्यामध्ये 2-4 फुटवे दिसायला लागलेत. ह्या स्टिकची जाडी बघितला तर तुम्ही चांगल्या पद्धतीने स्टिकची जाडी झाल्या, उंची बऱ्यापैकी वाढल्या, त्याच्यामुळे फुटवा निघताना एकदम ठोसार आणि जाड निघायला लागला. फुटवा जो निघत असतो हे प्रथम डोळ्यातला फुटवा आणि द्वितीय डोळ्यातला फुटवा आहे. हा जो फुटवा आहे मदर प्लांटला लागलेला फुटवा आहे. म्हणजे मदर प्लांटचा जो जेटा आहे ह्या जेटाला जो पहिला डोळा आहे आणि दुसरा डोळा आहे त्या दुसऱ्या डोळ्यातनं फुटवा येतो. कारण हा 60 ते 90 अंश कोनातनं जो फुटवा येतो तोच फुटवा जाड येतो आणि चांगल्या पद्धतीनं शेवटपर्यंत टिकतो. त्याला जर द्वितीय डोळ्यातनं म्हणजे ह्या फुटव्याला फुटवा जर यायला लागला, म्हणजे या फुटव्याच्या डोळ्याला जर फुटवा यायला लागला आणि तो फुटवा निघाला तर त्या फुटव्यानं काय होतो, त्याची जाडी कमी येते आणि जाडी कमी झाल्यामुळे फुटव्यांची संख्या वाढली जाते आणि फुटव्यांची संख्या वाढली तर तो नंतरनं पातळ होऊन पुढं कुठं तर जाऊन मर लागतो. त्याच्यामुळं फुटवा हा प्रथम आणि द्वितीय डोळ्यातूनच घ्यायचा असतो आणि जेवढा चांगला डोळा त्या डोळ्यातून फुटवे येतात त्याची जाडी, त्याची साईज, त्यांची उंची आणि रोटेशनला पुढं शेवटपर्यंत टिकण्यासाठी फुटवा हा कंपल्शन चांगल्या पद्धतीनं राहतो. नमस्कार.